नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी आणि तेजा आश्रमातील मुलांसाठी फराळ घेऊन आलेले असतात आणि तिथेच मिठू काही लहान मुलांसोबत किल्ला बनवत असते. आता वल्लरीचं आणि तेजाचं अचानक लक्ष त्या किल्ल्याकडे जातं तेव्हा त्या दोघीही खूपच खुश होतात आणि म्हणायला लागतात की किल्ला बनवतायत, बघायचं का, असं म्हणून त्या दोघीही किल्ला बघण्यासाठी म्हणून त्या दिशेने जायला लागतात. तितक्यात आश्रमातील एक मॅडम येतात आणि या दोघींनाही थांबवत विचारतात की मॅडम, तुम्हीच फोन केला होता ना काल? आणि त्या त्यांची ओळख करून देत म्हणतात की मी संजीवनी, या आनंदबाग आश्रमाची केअरटेकर. आणि त्या केअरटेकर मॅडम त्या दोघींनाही आतमध्ये घेऊन जातात आणि त्या दोघींचेही आभार मानायला लागतात आणि म्हणायला लागतात की तुम्ही आमच्या आश्रमात आलात. आजकाल तुमच्यासारखी माणसं बघायला कुठे मिळतात, पण तुम्ही दोघी खूपच मोठ्या मनाच्या आहात. खूप मोठं काम करताय तुम्ही, समाजासाठी आदर्श तर आहातच तुम्ही. यावर वल्लरी म्हणते की अहो काहीतरीच काय, आमच्यापेक्षा जास्त समाजासाठी तर तुम्ही आदर्श आहात. तेव्हा तेजा म्हणते की हो, म्हणजे बघा ना, प्रत्येक वेळी आम्ही दिवाळी आमच्या माणसांसोबत साजरी करतो, पण तुम्ही तुमच्या या आश्रमात या लोकांसोबत साजरी करता. आणि म्हणायला लागते की मला ना खूप उत्सुकता वाटते आता तुमच्या या आश्रमाबद्दल. म्हणजे कसं काम करता तुम्ही, कसे कसे प्रोग्राम्स असतात, काय काय इव्हेंट्स असतात. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की हो, आम्हालासुद्धा आनंदच होतो ही माहिती तुम्हाला देताना. इथे आम्ही अशा लोकांना आधार देतो जी भरकटलेली आहेत, निराधार आहेत, ज्या लोकांना घरातल्यांनी टाकलेलं आहे, सोडून दिलेलं आहे. तेव्हा वल्लरी आणि तेजा दोघीही खूप इमोशनल होतात. आता वल्लरी म्हणते की खरंच आपल्याच लोकांनी आपल्याला सोडून दिल्यावर तेव्हा यांच्या मनाची काय अवस्था होत असेल, विचारही नाही करू शकत. तेव्हा त्या मॅडम सांगतात की हो काय सांगू मॅडम तुम्हाला, यांची अवस्था एवढी दयनीय असते की यांना नीट चालता बोलताही येत नसतं, की आजूबाजूचं भानसुद्धा नसतं. अशा लोकांना माणसात घेऊन येणं हेच एक चॅलेंजिंग काम असतं. आम्ही धर्म, जात, लिंग, वय असा कशाचा भेदभाव न करता अशा लोकांना आश्रमात आसरा देतो. अनेक लोक खचलेली असतात, मानसिकरित्या ढासळलेली असतात. अशा लोकांना वैद्यकीय उपचारसुद्धा केले जातात. तेव्हा वल्लरी म्हणते की हे खरंच खूप छान काम करताय तुम्ही. तर तेजा म्हणते की खरंच खूप कौतुकास्पद आहे. यावर त्या मॅडम म्हणतात की पण खरंच आम्हाला तुमचं कौतुक करायचं आहे. असा विचार करणारी माणसं खूप कमी असतात. कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी घेऊन आले, आपली चौकशी करतंय, ही भावनाच या निराधार लोकांसाठी खूप कौतुकाची असते. खरंच तुम्ही खऱ्या अर्थाने हिरो आहात समाजाच्या. आणि त्या म्हणतात की बरं, मी तुमची सगळ्यांना ओळख करून देते. असं म्हणून त्या सगळ्यांना बोलावून घेतात आणि म्हणायला लागतात की या तेजस्वी विचारे आणि ह्या वल्लरी मनोज भामरे आपल्यासाठी आज ह्या दिवाळीचा फराळ घेऊन आलेत. आणि त्या वल्लरी आणि तेजाला सर्वांना फराळ द्यायला सांगतात. तेव्हा आता या दोघीही सर्वांना फराळ वाटायला लागतात. तितक्यात तिथे लहान मुलंसुद्धा येतात. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की ही आमच्या आश्रमातील चिल्ली पिल्ली, आता यांनी किल्ला बनवला आहे ना. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते की पण सगळ्यात आधी तुम्ही हात धुवून या, म्हणजे आम्ही तुम्हालाही खाऊ देऊ. तेव्हा आता सर्व लहान मुलं हात धुण्यासाठी पळायला लागतात. तेव्हाच आता मिठूसुद्धा बाहेरून येत असते आणि तिथेच वल्लरी आणि तेजा दोघी सर्वांना फराळ वाटत असतात. मात्र या दोघींचंही लक्ष मिठूकडे काही जात नाही आणि मिठूचंसुद्धा लक्ष या दोघींकडे जात नाही आणि ती तिथूनच आतमध्ये निघून जाते. तर इकडे आता त्या मॅडम वल्लरीला म्हणतात की मॅडम, आतमध्ये सुद्धा काही लोक आहेत, त्यांना मी जाऊन देऊन येते. की आता यावर वल्लरी म्हणते की अहो तुम्ही कशाला, मी जाऊन देऊन येते ना. असं म्हणून वल्लरी फराळाचे बॉक्स घेऊन आतमध्ये जायला लागते. तर आता त्या मॅडमसुद्धा वल्लरीसोबत आलेल्या असतात. आता वल्लरी मिठूच्या दरवाजापाशी येते आणि त्या मॅडमला म्हणायला लागते की ताई, तुम्ही इथे द्या, मी पुढे देते. तेव्हाच आता वल्लरीचा आवाज ऐकून मिठू पटकन पाठी वळून बघायला लागते आणि ती खूपच शॉक होते आणि मनातच म्हणते की वल्लरीचा आवाज होता का हा, आणि घाबरून म्हणते की नाही, ती इथे कशाला येईल. तर या मॅडम आता दरवाजा वाजवायला लागतात. तेव्हा मिठू येऊन दरवाजा उघडते. तेव्हा त्या मॅडम मिठूला म्हणतात की हे घ्या ताई, दिवाळीचा फराळ. आणि मिठू त्यांना म्हणायला लागते की नाही, नको. तेव्हा त्या मॅडम मिठूला आग्रह करत म्हणतात की अहो तुम्ही दिवसभर एवढे थकला असाल, तुम्ही दिवसभर एवढं मुलांना शिकवता, तुम्हालाही जरा बरं वाटेल, घ्या फराळ. तेव्हा मिठू आता तो फराळाचा बॉक्स घेते. तर वल्लरी तिथे बाजूलाच दुसऱ्या लोकांना फराळ देत असते. आता ती फराळ देऊन परत येणार तितक्यातच मिठू आतमध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. तेव्हा अजून एकदा या दोघींची चुकामुक होते. तर इकडे घरी आपण पाहतो
की हर्षित, मनोज, अजित, श्वेता आणि प्रेरणा कसला तरी खेळ खेळत असतात आणि हर्षितवर त अक्षर आलेलं असतं. तेव्हा हर्षित आता त वरून तेजा, परत गावाचं नाव तेजपूर आणि फळाचं नाव तेजपत्ता असं सांगायला लागतो. तेव्हा आता सगळेजण हसायला लागतात. तेव्हा मनोज हर्षितला विचारतो की मला सांग, तुला तेजाने जाताना धमकी दिली होती का रे, की मी गेल्यावर माझ्या नावाचा सतत जप चालू ठेवायचा म्हणून? तर अजित म्हणतो की आणि तुझी ही अवस्था बघून ना माझं तर तुला एवढंच सांगणं आहे बाबा की तू आणि तेजा लवकरात लवकर लग्न करा. आणि विचारतो की पण हर्षित, तुम्ही दोघं लग्नाच्या बाबतीत सिरियस आहात ना? तेव्हा हर्षित म्हणतो की आम्ही खूप सिरियस आहोत, पण एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा हे ऐकून सगळेजण खूपच टेन्शनमध्ये येतात आणि हर्षितला विचारायला लागतात की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा हर्षित म्हणतो की आम्ही दोघेही तयार आहोत, पण प्रॉब्लेम हा आहे की आम्ही वेगवेगळ्या कम्युनिटीमधून येतो. मी मध्य प्रदेशचा आहे आणि तेजा महाराष्ट्राची. तेव्हा श्वेता आश्चर्याने हर्षितला म्हणते की एक मिनिट हर्षित, तू हे सगळं मानतोस? तेव्हा हर्षित म्हणतो की नाही श्वेताताई, मी हे सगळं नाही मानत आणि तेजासुद्धा नाही मानत. मी तर तेजावर खूप प्रेम करतो, पण कसं आहे ना, लग्नात फक्त प्रेम चालत नाही ना, घरातले सुद्धा इन्व्हॉल्व असतात. माझे आईवडील खूप जुन्या विचाराचे आहेत, माहिती नाही ते हे सगळं ॲक्सेप्ट करतील की नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते की हर्षितदादा, जर ते ॲक्सेप्ट करतील की नाही हा डाऊट तुमच्या मनात असेल तर तुम्ही तेजाविषयी त्यांना सगळं सांगितलं पाहिजे ना, की तेजा किती छान आहे, तुम्हाला ती किती समजून घेते, गेली 4 वर्ष तुम्ही कसे छान एकत्र राहून एकमेकांची काळजी घेता, एकमेकांवर मनापासून प्रेम करता, हे सांगितलं पाहिजे ना तुम्ही त्यांना. तेव्हा हर्षित म्हणतो की प्रेरणाताई, तेजा जिथे वेगळ्या कम्युनिटीचे आहे हे ॲक्सेप्ट करणं त्यांच्यासाठी खूप अवघड आहे. आमच्याकडे तर लग्नाच्या आधी पती पत्नींना एकमेकांना भेटणं अलाउड सुद्धा नसतं. अरे, आमचं लिव्हिंग रिलेशनशिपचं जर त्यांना कळलं ना, माझ्या घरातले अख्खं घर डोक्यावर घेतील. तेव्हा मनोज विचारतो की हर्षित, मग तू हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करशील? तेव्हा हर्षित म्हणतो की समजत नाही आहे मनोज, आणि दुसरी गोष्ट ही आहे की आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये मी एकटाच मुलगा आहे, बाकी सगळ्या माझ्या बहिणी आहेत आणि माझं लग्न थाटामाटात करण्याची माझ्या आईबाबांची इच्छा आहे आणि तेजाला तर हा तामझाम अजिबात आवडत नाही. तेव्हा अजित म्हणतो की हे बघ हर्षित, या सगळ्यावर काहीतरी उपाय काढता येईल, तू नको टेन्शन घेऊ आणि आम्ही सगळे आहोत ना तुम्हा दोघांसोबत. तेव्हा हर्षित म्हणतो की मला माहिती आहे की तुम्ही सगळे आमच्यासोबत आहात, म्हणूनच मी त्याच्यासोबत सगळं डिस्कस करणार आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की हर्षितदादा, एक गोष्ट सांगू का, स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत, तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, असं म्हणून ते परत त्यांचा खेळ खेळायला लागतात. तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि तेजा आता घरी आलेले असतात. तेव्हा इंदुताई दरवाजा उघडतात आणि वल्लरीला समोर बघून म्हणायला लागतात की या वकिलीनबाई, आलात का? तेव्हा आता इंदुताईंना समोर बघून वल्लरीसुद्धा आश्चर्याने विचारायला लागते की सासूबाई, तुम्ही कधी आलात? यावर इंदुताई म्हणतात की घरात एवढा मोठा दिवाळीचा सण आहे, घरात दिवे लावायचे सोडून कुणाचे प्रॉब्लेम सोडवायला गेला होतात गं तुम्ही? आता घरदार नाही आहे का तुम्हाला? तेव्हा वल्लरी आणि तेजा आता एकमेकींकडे बघायला लागतात. यावर आता वल्लरी म्हणते की सासूबाई, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करते. असं म्हणून वल्लरी इंदुताईंसाठी चहा करायला आतमध्ये जायला लागते. तेव्हाच इंदुताई वल्लरीला थांबवतात आणि म्हणतात की काही गरज नाही आहे माझ्यासाठी एवढं करण्याची, आधी सांगा की कुठे गेला होता तुम्ही? तेव्हा तेजा म्हणते की वृद्धाश्रमात गेलो होतो. तेव्हा आता हे ऐकून इंदुताई खूपच घाबरून जातात आणि घाबरून रडायला लागतात. तेव्हा वल्लरी त्यांना समजावत म्हणते की सासूबाई शांत व्हा, असं काही नाही, आम्ही फक्त आश्रमात गेलो होतो. म्हणजे आम्ही ज्या आश्रमात गेलो होतो तिथे निराधार लोकांना ते आधार देतात, त्यांचा सांभाळ करतात. इथे जवळच एक आनंदबाग आश्रम आहे, तिथेच गेलो होतो आम्ही विचार केला की यावर्षी आपण त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करूया. त्या बिचाऱ्यांना एरवी कोणी विचारत नाही, बघत नाही, बोलत नाही, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी दिवाळीचा फराळ घेऊन गेलो होतो. तेव्हा इंदुताई वल्लरीला म्हणतात की घरातल्यांची तर चिंता करायची नाही, आपला मोठा दीर कसा आहे, काय आहे, कुठल्या अवस्थेत आहे, त्याला काही खायला प्यायला मिळतं की नाही, याची काही काळजी आहे की नाही? वल्लरी, अगं मला तर दिसतंय आता की माझ्या महेंद्रला कसं वाईट टाकताय तुम्ही, एकटं सोडून दिले त्याला, काही काळजी नाही आहे त्याची, असं म्हणून त्या परत रडायला लागतात. तेव्हा वल्लरी आता खूपच चिडते आणि ती इंदुताईंना म्हणते की सासूबाई बस, मला या विषयावर माझ्या घरात आता चर्चा नको आहे, असं म्हणून वल्लरी आतमध्ये निघून जाते. तेव्हा इंदुताईसुद्धा वल्लरीच्या पाठीपाठी जात ओरडायला लागतात की असं कसं चर्चा नको आहे, चर्चा तर करायलाच लागेल ना, माझा मुलगा आहे ना तो मोठा. आणि त्या तेजाला म्हणतात की तेजा, बघितलं
बघितलंस ना तू कशी बोलते. तेव्हा तेजा इंदुताईंना म्हणते की अहो किती बोलताय, आल्यापासून नुसती बडबड बडबड, तुम्ही काही खाल्ले का सकाळपासून, नाही ना, असं म्हणून ती त्यांच्या तोंडात आता लाडू कोंबते आणि म्हणते की हे घ्या लाडू खा. आता लाडू तोंडात कोंबल्यामुळे इंदुताईंना काही बोलता येत नसतं. तेव्हा तेजा आता इंदुताईंना खूपच चिडलेले असते आणि ती मनातच म्हणते की या म्हातारीला ना चांगला धडा शिकवायची गरज आहे. किती बडबड बडबड सुरू आहे, डोकं दुखायला लागले. तर आता यानंतर संध्याकाळी आपण पाहतो की सर्वजण मिळून लक्ष्मीपूजन करत असतात. आता वल्लरी देवीसमोर हात जोडत देवीला म्हणते की आज घराची भरभराट व्हावी, पैसा संपत्तीने घर भरावं यासाठी तुझी पूजा करतात. पण तुझं दुसरं नाव चंचला आहे, एका ठिकाणी स्थिर न राहणारी म्हणून तुला ओळखलं जातं आणि म्हणून मी तुझ्याकडे अक्षय संपत्तीचं दान मागते. ही अक्षय संपत्ती म्हणजे पैसा अडका नाही आहे, तर खरी संपत्ती, खरी लक्ष्मी ही आपल्या जीवाभावाची नाती असतात. खूप संकटांचा सामना केल्यानंतर आज आमचे सगळे नातेवाईक आमच्या जवळ आहेत. आज सगळे मित्रमैत्रिणी एकत्र आहोत. फक्त आमच्यातली एक मैत्रीण आमच्यापासून दुरावली आहे. ती कुठे हरवली असेल, स्वतःच्या कोशात गेली असेल तर तिला आमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवा आई. ती सुखरूप असू दे, इतकंच माझं मागणं आहे. तर इकडे मिठू वल्लरीने दिलेला तो फराळाचा बॉक्स हातात घेते आणि त्याच्याकडे बघायला लागते. तर इकडे सर्वजण लक्ष्मीची पूजा करत असतात. आता प्रेरणासुद्धा देवीसमोर हात जोडत देवीला आशीर्वाद मागायला लागते आणि म्हणते की आई, आज जसं आम्ही सर्वजण एकत्र आहोत ना, तसंच आम्हाला कायम एकत्र ठेव आणि यापुढेही कुठल्याही संकट आलं ना तरी त्याचा सामना करायचं बळ दे. तर इकडे मिठू तो फराळाचा बॉक्स घेऊन त्यातील फराळ खायला लागते आणि ती जेव्हा फराळाचा पहिला घास घेते तेव्हा ती खूप शॉक होते आणि तिला ती चव ओळखीची वाटायला लागते आणि मिठू आता अचानकच खूप इमोशनल होते आणि तिला आता त्यांचे जुने दिवस आठवायला लागतात. आता मिठू इमोशनल होत म्हणायला लागते की तीच चव आणि म्हणते की याचा अर्थ प्रेरणादी इथे आली होती, वल्लरी, तेजा, श्वेता इथे आल्या होत्या, असं म्हणून मिठू खूप इमोशनल होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. तर इकडे श्वेता आता देवीला म्हणायला लागते की आई, तुझी माझ्यावर कृपा तर आहेच, पण लक्ष्मी माता म्हणून जशी कृपा केलीस ना तशीच पार्वती माता म्हणून सुद्धा कृपा कर. तू सगळ्या जगाची माता आहेस. मी माझ्या सुखी संसाराची पाहिलेली स्वप्न पूर्ण होऊ दे इतकीच इच्छा आहे आई माझी. माझा संसार फुलू दे असा आशीर्वाद दे मला, असं म्हणून ती देवीला नमस्कार करते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की सर्वजण फटाके फोडत असतात. तेव्हाच आता इंदुताई एका लहान मुलाला बोलवतात आणि त्याला सांगतात की तो कंदील दिसतोय का तुला, या रॉकेटने तो कंदील पेटवायचा आहे तुला. तर तेव्हाच आता तेजा हळूच इंदुताईंच्या साडीच्या पदराला फटाक्यांची माळ लावते आणि पेटवून देते. तेव्हा ते फटाके उडायला लागतात. तेव्हा इंदुताई आता खूपच घाबरून जातात आणि सगळीकडे सैरवैर होऊन पळायला लागतात. तर इकडे आश्रमात मिठू त्या मॅडमला सांगत असते की मगाशी ज्या आल्या होत्या ना फराळ घेऊन, त्या माझ्या मैत्रिणी होत्या. तर यानंतर त्या मॅडम आता लगेचच वल्लरीला फोन करतात आणि वल्लरीला म्हणायला लागतात की मॅडम, तुमची मैत्रीण आश्रमात आहे, मिथिला, मिठू नाव आहे तिचं. आता हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते. तर इकडे मिठू निम्म्या रात्री आश्रमाचा गेट उघडून बाहेर पडत असते आणि ती समोर असं काहीतरी बघते आणि ती तिथेच थांबते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.